हॅलो गाईज, मी आत्ता नुकतंच म्हणलं होतं की आपण दुबई मॉलमधील वॉटरफॉल पाहण्यासाठी येत आहोत आणि आपण ज्याप्रमाणे म्हणलं आहे त्याप्रमाणे हा सुंदर असा वॉटरफॉल सॉरी अतिशय सुंदर आणि युनिक असा वॉटरफॉल आहे. लोक बरीचमध्ये आहेत आणि हा सर्वांसाठी अतिशय फ्री आणि मोफत आहे. तर सगळ्यांनी याचा कधी तुम्ही दुबईला आला तर नक्की आनंद घ्या. आणि त्या साईडलाही तो तेवढाच आहे, तर आपण तिकडूनही तुम्हाला नक्कीच दाखवतो. थोडं पुढे जाऊयात, कॅमेरामॅनला विनंती आहे आणि त्या साईडला थोडा लोकांचाही डिस्टर्बिंग व्हॉइस आहे. आणि हा रस्ता इथपर्यंत मर्यादित नसून समोरील वॉललाही तो तेवढाच मोठा आहे. आणि आता आपण आलेलो आहोत दुबई मॉलच्या सेकंड फ्लोअरला. सेकंड फ्लोअरला आपण पाहू शकता की अतिशय आपल्याला जर का स्केटिंग येत असेल तर सुंदर असं स्केटिंगचं ग्राउंड त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं आहे. आणि जर का तुम्हाला स्केटिंग येत नसेल तरी तुम्हाला ते प्रशिक्षण देतात, ट्रेनिंग देतात आणि ते सर्वजण तुम्ही करू शकता नक्कीच. बघा, तुम्ही पाहू शकता लहान मुलं अतिशय सुंदर या ठिकाणी स्केटिंग करत आहेत. अतिशय सुंदर असा माहोल या ठिकाणी. पण आमच्याकडे वेळ फार कमी आहे, आम्हाला 3 तास आहेत. 3 तासांमध्ये आम्हाला परत आता बुर्ज खलिफासाठी जायचं आहे. सो आम्ही काही ॲक्टिव्हिटी फक्त पाहतोय. करायची खूप फार इच्छा आहे पण स्केटिंग येतही नाही. सेटअपही पाहू शकता. वरती त्यांनी ट्रस हँगिंग केलेला आहे, त्याला लाईट्स लावलेले आहेत. समोर खूप मोठी स्क्रीन आहे ज्याच्यावर दुबई मॉलची इन्फॉर्मेशन दिसते. तसेच समोरसुद्धा अजून स्क्रीन आहे आणि मध्ये रेस्टॉरंट आहे. तर खूप सुंदर असा व्ह्यू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आपण फर्स्ट फ्लोअरला पाहिलं की वेगवेगळ्या ब्रँडचे शॉप्स होते. सेकंड फ्लोअरला आलो. सेकंड फ्लोअरलाही आपण स्केटिंगचं वर्ल्ड पाहिलं. आता आपण आलेलो आहोत थर्ड फ्लोअरला. थर्ड फ्लोअरलाही वेगवेगळ्या प्रकारचे शॉप आहेत, म्युझियम आहे आणि चालत असताना आईस्क्रीमचं शॉप आहे. मामा मिया मामा मिया. बुर्ज खलिफाच्या इथं जसं मिया हा शब्द फेमस आहे तसं मामा मिया यांचं आईस्क्रीम फेमस आहे. तर या ठिकाणी प्रियांकाला आईस्क्रीम खायचा मोह कुठेही आवरला नाही. तर आपण बघूयात आता त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या फ्लेवरचे आईस्क्रीम आहेत. आपण टेस्टही करणार आहोत आणि त्यातून ठरवणार आहोत कुठलं खायचं. विच वन इज द बेस्ट आईस्क्रीम? All are best, sir. All are best. How much? आपण आत्ता आलेलो आहे दुबई पार्कमध्ये, दुबई मॉलमध्ये. आत्ता नुकतंच आपण पाहिलं ॲक्वेरियम झू. आता आपण चाललो आहे दुबईचा मॉलमधला वॉटरफॉल पाहिला. तर या दिशेला वॉटरफॉल आहे. आपण पाहू शकता की सगळेजण अतिशय सुंदर असे वेगवेगळ्या देशातील लोक या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आणि हा मॉल एवढा मोठा आहे की आपल्याला दिवसभरातले 7 ते 8 तास मिळाले तरी आपला पूर्ण मॉल पाहून होऊ शकत नाही. आणि जगातील सगळे ब्रँड या मॉलमध्ये आहेत. या मॉलमध्ये वॉटरफॉल आहे. त्यानंतर आत्ता आपण नुकतंच पाहिलं ते ॲक्वेरियम आहे. ॲक्वेरियमची तिकीट प्राईस 200 दिरम म्हणजे आपल्या इंडियन करन्सीप्रमाणे 5,000 रुपये इतकी आहे. आणि आता वॉटरफॉल पाहण्यासाठी आपण आता नुकतंच ॲक्वेरियम पाहून आता वॉटरफॉल पाहायला चाललेलं आहे. त्यानंतर फाउंटन शो आहे. त्यानंतर आपली ठीक 126व्या फ्लोअरवर बुर्ज खलिफा येथे आपली अपॉइंटमेंट बुक आहे. तोही आपण लवकरच पाहणार आहोत. तर आमच्यासोबत राहा आणि पाहत राहा. धन्यवाद. Oh.
लय जबरदस्त आहे. कस्ट आणि आता आपलं नेक्स्ट डेस्टिनेशन आहे दुबई मॉलमधील वॉटर फाउंटन शो. आपण आता त्याकडे चालू आहे. आपण पाहू शकता की तो बघण्यासाठी किती या ठिकाणी गर्दी आहे. आज आपला दुबईतला पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आपण सकाळी सिटी टूर पार पाडली आणि आता दुबई मॉलमध्ये फिरायला आलो आहे. आणि शो आम्ही जशी एंट्री केली तसा चालू झालेला आहे. आपण पाहू शकता. उभाच करा. आपण पाहू शकता समोर बुर्ज खलिफा आहे आणि त्याच्या समोर हा वॉटर फाउंटन शो अतिशय सुंदर. आणि आपण पाहू शकता की लोक अतिशय सुंदर असं बोटीमधून या फाउंटन शोचा आनंद घेत आहेत. बुर्ज खलिफा, संध्याकाळी 6ची वेळ, बोटीमध्ये चहा, सुंदर असा शो. काय हवा अजून? हू सेज मनी कॅन बाय हॅपीनेस? हबीबी कम टू दुबई. आणि संपूर्ण असा मॉल फिरून झाल्यानंतर आपण दुबई फाउंटन शो नुकताच पाहिला. आणि फाउंटन शो पाहत असताना आपण आता गेले 3 तास इथे कंटिन्यू या मॉलमध्ये फिरतोय. आणि आता आपली बरोबर 8 वाजता बुर्ज खलिफावर मागे पाहू शकता आपली तिथे अपॉइंटमेंट आहे. कॅमेरामॅन अतिशय हुशार, स्वतःला दाखवते का बुर्ज खलिफा दाखवते काही कळत नाही. पण असं कॅमेरामॅन चालून अतिशय दमला आहे. आणि अजिबात नाही. दमल्यामुळे आपण थोडासा एक अर्ध्या तासाची होईना एक विश्रांती घेतो. विश्रांती घेऊन आपण लगेच बुर्ज खलिफा पाहण्यासाठी जाणार आहोत. अतिशय सुंदर अशा दुबईतल्या उंच इमारती पाहू शकता तुम्ही. समोरील बाजूला एक कॅमेरामॅनला विनंती आपण क्लिक करू शकता. फोटो निघाला तर अशा उंच इमारती पहा, मी तुम्हाला दाखवतो. अतिशय सुंदर असा उंच इमारतींचा व्ह्यू पाहत आम्ही निवांतपणे इथे थोडासा आराम करतोय. आराम केल्यानंतर लगेच आम्ही बुर्ज खलिफा पाहण्यासाठी जाणार आहोत. त्यानंतर अजून एक्साइटमेंट आणि अजून काही बऱ्याच गोष्टी सरप्राईजेस आता आपल्याला बघायला मिळणार आहेत. तरी आमच्यासोबत राहा. थँक्यू. दुबई मॉल येथील संध्याकाळची विद्युत रोषणाई अतिशय सुंदर असं डोळ्यांना खेळून ठेवणारं दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. बुर्ज खलिफालाही अतिशय सुंदर अशी ब्लिंक होणारी लाईट आपण पाहू शकता. सगळ्यात टॉपचा बल्ब खराब झाल्यावर ते बदलत कसा असतील हा एक मोठा प्रश्न. हे पहा, हे प्रियंकाचे सँडल्स. आफ्रिकेच्या जंगलात ही दोरी मिळते आणि ही दर एक 10 मिनिटाला सुटते. सँडल काहीतरी वेगळेच आहेत आणि अतिशय कष्ट त्या सँडलचे. नमस्ते. आता आम्ही चाललेलो आहे बुर्ज खलिफाच्या 156 फ्लोअरवर. अतिशय सुंदर असं या ठिकाणी एंट्रन्स आहे आणि तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे या ठिकाणी. आणि जवळजवळ इथे 2 तासही लागू शकतात असा हा व्ह्यू आहे. याचा समोर बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे.
शकता दिवाळीचं सेलिब्रेशन इथे बुर्ज खलिफावर कसं होतं. जवळजवळ हा बुर्ज खलिफा तयार होण्यासाठी 2008मध्ये याचं संपूर्ण बांधकाम पूर्ण झालं. आणि तुम्ही पाहू शकता की बुर्ज खलिफाच्या लिफ्टजवळ आम्ही येऊन पोचलेलो आहे. आता लिफ्ट आहे 124th फ्लोअरला. आम्ही आहोत ग्राउंड फ्लोअरला. लिफ्टची वाट पाहतोय. लिफ्ट आल्यानंतर आम्ही लगेच एंट्री करणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता किती गर्दी या ठिकाणी बुर्ज खलिफा पाहण्यासाठी. तुम्ही कॅमेरावर गेलात तर अजून बरोबर. आणि अशी लाईन क्यूमध्ये आणि आता लिफ्ट खाली येतानाही आपल्याला दिसणार आहे. तेही आम्ही तुम्हाला दाखवू. 2 मिनटं थांबा. लिफ्टची स्पीड बघू शकता तुम्ही किती फास्ट लिफ्ट खाली येते. आणि लिफ्ट खाली आल्यानंतर आम्ही त्यात एंट्री करणार आहोत. विदिन 50 सेकंड 49 सेकंड त्यांचं म्हणणं लिफ्ट खाली येते. लिफ्ट ही इतकी सुंदर आणि आकर्षक आहे की त्याचा डिस्प्लेसुद्धा आपल्याला दाखवतो की त्याला वेगळा डिस्प्ले नाही आहे. लिफ्टवरच स्क्रीन आहे. LED स्क्रीन त्यांनी फिट केली आणि त्याच्यावर आपल्याला दिसतं आहे तिथे टाईम आणि सेकंड किती मीटरवर लिफ्ट आहे आणि 41 सेकंडमध्ये खाली येते. 49 किंवा 59 सेकंडला लिफ्ट पूर्ण खाली येते. 59 सेकंड्स. आणि आता किती जणांची कॅपॅसिटी आहे तेही तुम्ही पाहू शकता. 3, 2, 1 गो. वा, अतिशय सुंदर मॅनेजमेंट या ठिकाणी. पुढची लाईन तुम्ही पाहू शकता. 2, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 लोक एका वेळी या लिफ्टमध्ये बसतात. आणि पुढच्या काही क्षणातच आम्ही सुद्धा त्यात जाणार आहोत. लिफ्ट आता वर जातानाचा व्हिडिओ आपण पाहतोय. 1 मिनिटात जाते नाही 59 सेकंड्स तर नाही. त्यांचं म्हणणं आहे की 59 सेकंडमध्ये पण 1 मिनिट लागतो. आता की लिफ्टची एंट्री मागील बाजूला आहे आणि एक्झिट या बाजूला आहे. आणि लिफ्ट चाललेली आहे. डिस्प्ले तिकडे डिस्प्ले पाहू शकतो. अतिशय थरारक अनुभव. पूर्ण लिफ्टमध्ये डिस्प्ले. पाचशे 9 मीटर हाईटवर आम्ही पोहोचलोय. 70वा मजला. कानांना दडे बसलेले आहेत. 20 मीटर हाईट्स. वन 25th फ्लोअरवर आम्ही पोहोचलो. Allora, Gemma, this is the last sastre.
शकता की इथं यांनी स्क्रीन दिलेली आहे. स्क्रीनवर जेव्हा बुर्ज खलिफा तयार होणार होता तेव्हाची स्थिती काय होती, फक्त लँड होती. त्यानंतर आत्ता नाईट मोडला बुर्ज खलिफा कसा दिसतो. पहिले दुसरा दाखव. पहिले आत्ताचा करंट व्ह्यू आहे. बुर्ज खलिफाच्या आजूबाजूला काय काय आहे. नार्को मॉल, दुबई इंटरनॅशनल आर्ट सेंटर, सिटी वॉक, दुबई झू, शेख जाईद रोड, दुबई मरीना सिटी, जुमेरा मॉस्क. त्यानंतर दिवसा हा व्ह्यू कसा असतो. समोर सगळा समुद्र आहे, पण बुर्ज खलिफा पाहण्याची सगळ्यात चांगली वेळ ही संध्याकाळी 6 नंतर आहे. अंधारामध्ये तुम्हाला सगळ्या दुबईचे लाईट्स दिसतात. आणि नाईटला आत्ता दुबईचा बुर्ज खलिफा कसा दिसतो. पूर्ण सिटी. थँक्यू. हा संपूर्ण व्ह्यू चारही साईडनी बुर्ज खलिफाचा आपण पाहतोय. बिल्डिंगचं तुम्ही आर्किटेक्टचं काम पाहू शकता. कशा प्रकारचे डिझाईन्स, खूप वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स या ठिकाणी आपल्याला बिल्डिंगच्या पाहायला मिळत आहेत. आणि पूर्ण सिटीचा व्ह्यू इथून दिसतोय. काल आपण विमानातून बुर्ज खलिफा पाहिला होता, आज प्रत्यक्षात पाहतोय. हा बुर्ज खलिफाचा 3D व्ह्यू आहे, तुम्ही पाहू शकता. फुटते काच. हां काच फुटते. हे हो आपण ना जोरात. पॉईंटच नाही असं काही नाही. अच्छा नहीं रे बाबा, वो ऑटोमेटेड है. आपण जो फाउंटन शो खालून पाहत होतो तो आता आपण 125व्या मजल्यावरून पाहतो. झालं. हा बुर्ज खलिफाचा आता आपण ओपन एरियामध्ये चाललोय. प्रियांका, आपल्या आफ्रिकेतील सँडल बांधून झाले असतील तर चालायचं आहे पुढे. आपल्याला सर्वांना दाखवायचं आहे की तो ओपन एरिया कसा आहे. चला पुढे, पटपट चला तुम्ही. हा व्ह्यू पाहू शकता. चाललोय आपण ओपन एरियामध्ये बुर्ज खलिफाच्या. कुशीट आणि आपण पाहू शकतो ओपन एरिया. బ్యాగింగ్ కాదు కదా, రెగ్యులర్ బ్యాగ్ ఏది అక్కడనే ఉంది మమ్మీ. ఏంటన్నా గ్రే కలర్ బ్యాగ్ ఉంది చూడు.
भैया फोटो पूरा साइंस के बारे में बताया है। अच्छा गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण काल पाहिलं की आपण दुबई सिटी टूर केली, त्यात आपण खूप वेगवेगळी ठिकाणं पाहिलीत आणि काल आपण पाहिलं की आपण दुबई प्रेमही काल पाहिली होती. पण दुबई प्रेमचं काल आपण बाहेरून चित्र पाहिलं होतं आणि आतमध्ये दुबई प्रेम कशी आहे आज आपण ते सर्वजण पाहणार आहेत. तर चला आपण पुढे जाऊया. बघू शकता की हे दुबई प्रेमचे पॅनल आहेत. आपल्याला वाटलं असेल हे गोल्ड आहेत पण गोल्डचे नाही आहेत, हे फक्त पॅनल आहेत. आणि तुम्ही बघू शकता सगळा परिसर किती सुंदर या ठिकाणी दुबई प्रेमचा आहे. आपण आता आतमध्ये चाललेलो आहे. विविध देशातील पर्यटक या ठिकाणी व्हिजिट करत असतात. सुंदर असा फाउंटन शोही या ठिकाणी असतो संध्याकाळचा. ही प्रेम कशी आहे आणि जो मधला पार्ट आहे त्याला पूर्ण ग्लास आहे आणि त्या ग्लासवर तुम्हाला चालायला लावतात. आणि आपण बरेच रील्स आणि व्हिडिओमध्ये पाहिलं असेल की चालताना खूप जण घाबरतात. तर आता आपणही तो अनुभव घेणार आहोत. तर चला. हा दुबई प्रेमचा एंट्रन्स आहे आणि तुम्ही पाहू शकता ते अतिशय सुंदर असं वेगळ्याच प्रकारचं झुंबर नाही म्हणता येणार पण एक वेगळंच काहीतरी एक इंटिरियरचा पार्ट त्यांनी या ठिकाणी बनवलं आहे. आणि कॅमेरामन मला हसतायत पण हा तुम्ही परिसर बघू शकता. हा एंट्रन्स आहे दुबई प्रेमचा आणि आम्ही वेटिंगला आहोत तिथे. ते क्यू उघडले पाहू शकता. दुबईचं AC किती स्ट्रॉंगली सोडला आहे. आपण ACचं वारं वेलकम टू दुबई. दुबई Сколько это этажей? Не интересовался. दुबई प्रेमच्या डाव्या बाजूला न्यू दुबई आणि ओल्ड दुबई, उजव्या बाजूला ओल्ड दुबई, डाव्या बाजूला न्यू दुबई. आणि आपण टॉप फ्लोअरला दुबई प्रेमच्या आलेलो आहोत. गुड मॉर्निंग. आणि तुम्ही पाहू शकता खाली आपण ज्याप्रमाणे म्हणलं होतं क्लासवरून चालायचं. प्रियांका आपल्याला चालून दाखवणार आहे. ही सगळी ओल्ड दुबई आहे. ही ओल्ड दुबई आहे आणि ही न्यू दुबई आहे. ये ना खाली बघा. आता उडी मार. आपण आहोत दुबई प्रेमच्या टॉप फ्लोअरला आणि इथूनही पाहू शकता आपण शहरातून कुठल्याही ठिकाणाहून आपण बुर्ज खलिफा हा पाहूच शकतो.
आणि ही दुबई फ्रेम आतून. ही सर्व ओल्ड दुबई आहे. आणि बुर्ज खलिफाच्या साईडला दिसतोय ती आहे सगळी न्यू दुबई. तुम्ही त्यांच्या शेखचाही फोटो या ठिकाणी पाहू शकता. आणि प्रियांका या ठिकाणी पोज देऊन अतिशय सुंदर थांबलेली आहे. आवरती कॅमेरा आहे, डायरेक्ट तुमचे फोटोही निघतात. या साईडला सगळा समुद्र आपण पाहू शकतो. अतिशय सुंदर व्ह्यू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. साईन कर तुझी साईन परत. तुझी साईन दुबई फ्रेम मध्ये आले. तुला कसं वाटतं? नो कमेंट्स, मीडियापासून लांब असतो प्लीज.
मॉलमध्ये जाऊन काय होणार ते आहे. दुबईत हो पुढच्या 50 वर्षात पुढच्या 50 वर्षात ह्या सगळ्या गोष्टी होतील असं त्यांचं म्हणणं. दुबईमध्ये आल्यानंतर आपण कुणीच डेझर्ट सफारी केल्याशिवाय जात नाही, तर आपणही आज डेझर्ट सफारी केल्याशिवाय जाणार नाही आहोत. आणि स्वतः ओनर आपल्याला आज डेझर्ट सफारी करण्यासाठी घेऊन चाललेले आहे. जवळजवळ हॉटेलपासून तिकडे जाण्यासाठीचा रोड 1 तासाचा आहे. आणि आपण आता ऑन दी वे आहोत. थोडंसं ट्रॅफिक आम्हाला या ठिकाणी लागलं होतं, रोडचं काम सुरू होतं. पण आपण पुढच्या 1 तासातच आपण तिथे पोहोचणार आहोत. आणि आपल्याला आत्ता ही लँड क्रुझर कार आपल्याला तिथे दिलेली आहे. आणि आता आपण लवकर पोहोचून तिथले अपडेट्स तुम्हाला मी लवकरच देईन आणि आपण तिथे पोहोचू. माझी बांगडी 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 माझी बांगडी बांगडी बांगडी. गोल नुसती. आर यू शुअर हे जमेल मला? हां चल.
तर आज या ठिकाणी आज या ठिकाणी आपण डेझर्ट सफारीसाठी आपली पायलट गाडी तयार करतायत आणि पॉवर मोड जो गाडीचा सगळ्यात टॉप मोड आहे तो टाकतोय आपण चाललेलो आपण सीट बेल्ट सगळ्यांना लावायला सांगितले पाहू शकतो तुम्ही. याचा आवाज थोडा कमी कर. आवाज कम करणार आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण कॅमेरा जरी हालत असला काहीच दिसत ओ नाहीये. रे. आणि अतिशय उंच डोंगर आणि गाडी कुठेही कशीही फुल ताकदीने आणि आता पुढे आनंद घेऊ शकता. आणि ट्रिप प्रायव्हेट असल्यामुळे फक्त आम्ही दोघंच या गाडीत, बाकी कुणीही नाही. खतरों के खिलाड़ी. आणि आता एन्जॉय. تغريتي وعلي تخليتي ما همك اللي جرالي سهرتيني ليالي تغريتي وعلي تخليتي ما همك اللي جرالي سهرتيني ليالي انا ما نويت الغدار ولا كنت نفكر انا ما نويت तर आता या ठिकाणी ولا كنت आता आपण नुकतीच डेझर्ट सफारी अतिशय सुंदरपणे पार पाडली आहे. खूप छान अनुभव होता. तिथे आपण खूप सारे फोटोही काढलेत आणि ती आता पूर्ण करून आल्यानंतर आपण आलेलो आहे डिनरसाठी. बार्बिक्यू डिनर जो इथला फेमस आहे. थोड्या वेळात आपल्याला बेली डान्स, फायर डान्स आणि अजून त्यांचं एक पारंपरिक नृत्य असे 3 प्रकारचे वेगवेगळे डान्स बघायला मिळणार आहेत. स्टार्टर्स खूप सारे आहेत, ड्रिंक्स आहेत. तर आम्ही सगळ्याचा आनंद घेत बाहेर कॅमल राईड फ्री आहे, पण बाहेर गर्दी खूप असल्यामुळे कॅमल राईड आम्ही करत नाही आहेत. आणि आता आम्ही खूप सारे फोटो काढतोय, व्हिडिओ काढतोय. आणि तुम्ही पाहू शकता स्टेजवर पण ते डोक्यावर इगल घेऊन फोटो काढतायत. असं आम्हीही फोटो काढलेत. लवकरच ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आमच्यासोबत असंच कनेक्ट राहा आणि तुम्हाला लवकर डान्सही शूट पाहायला मिळेल. थँक्यू. जाऊ दे ना यार.
पाहू शकता लोक लेझी रिवर ज्याला म्हणतात ती लेझी रिवर हे आहे. कसलं क्यूट आहे यार. हॅलो, तू वर का नाही गेलास? आणि आता की व्हिडिओ चल चल तू. कसा घेऊ? हॅलो, गुड इव्हनिंग गाईज. आज आपण डिनरसाठी अतिशय सुंदर अशी बोट आणि इथं आपण डिनर करणार आहोत. आणि सुंदर वातावरण आपण पाहू शकता. इथे सगळे शिप आहेत. त्या शिपवर आपण आज इथे जाऊन डिनर करणार आहोत. डिनर अतिशय मस्त आणि टेस्टी असणार आहे आणि खूप सारी एंटरटेनमेंट इथे असणार आहे. आता आपल्याला लवकरच पाहायला मिळेल. पायलटचं इंजिन आहे, मोटर आहे, सगळी बोट ड्राईव्ह होते. सुंदर व्ह्यू आपण पाहणार आहोत. चला माझ्या खरंच काय का रे? एवढं ठेवायला लागतो. गुड मॉर्निंग, सुप्रभात. आजचा आपला दिवस आपण आज अबुधाबी टूर त्या ठिकाणी आज करण्यासाठी निघालेलो आहे. त्यामध्ये अबुधाबीची संपूर्ण टूर आहे. आत्ता आपण दुबई मॉस्कमध्ये हा आमचा दुबई मॉस्कचा लुक आहे. आपण कॅमेरामनचाही लुक बघू शकता. इंडियात कधी आयुष्यात स्कार्फ बांधला नाही, पण इथे स्कार्फ बांधतायत आणि अतिशय सुंदर अशा ड्रेपरीत लोक इथं दिसत आहेत आपल्याला. आणि आपण आता हे मॉस्कचं म्युझियम या ठिकाणी पाहतोय, ते तुम्ही पाहू शकता. فكيف وقد أمسيت في حال قطعة لقد عجل المقدور.
आपण आणि या मॉस्कला पोचलेलो आहोत. अतिशय सुंदर असं मॉस्क आणि जशी जशी वेळ वाढेल तशी तशी गर्दी वाढते तर आपण लवकरात लवकर या ठिकाणी दर्शन घेऊ आणि पुढच्या ब्लॉग हा मॉस्क परिसर आहे. मॉस्कच्या आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता आतमध्ये मॉस्क शेडवेअर त्यांचं इंटेरियर. Just keep walking, just keep walking. फोटो काढतो मला. पाहू शकता की इथपर्यंत आपल्याला शूज अलाउड आहेत, ह्याच्या पुढे शूज अलाउड नाही आहेत. सिक्युरिटी पण जी थांबली ती सगळे सॉक्सवरच आहेत. इथपर्यंत आपण सगळे आलेलो आहोत. इथं सगळेजण ते नमाज पढत असतात. बाहेर बाजूलाही मोठा स्पेस आहे, तिथेही नमाज पढतात. खूप मध्ये मस्त मध्ये मध्ये पाहू शकता आपण ह्यांनी पिकअप ड्रॉपसाठी आपण एक पर्सनल गाडी बुक केली आहे. ते फक्त काही लोकांना सर्विस आहे, पेड सर्विस आहे. फोटोग्राफी सेशन गाडी दिसू दे थोडीशी. फोटोग्राफर ई कार डेजर्ट सफारीसाठी आम्ही निघालो आहे आणि एक 20 मिनिटाचा प्रवास केल्यानंतर बघू शकता सगळीकडे आपल्याला वाळवंट सुटलेलं आहे. लांब लांबपर्यंत बघू शकता फक्त आणि फक्त वाळू आहे. या हॉटेलमध्ये आपण आता जाणार आहोत. हॉटेलचा शेफ हात जोडल्यासारखा आहे वेलकमसाठी. आणि आता आपण अबुधाबीमध्ये सगळ्यात भारी प्लेस जिथे आपल्याला जायचं आहे ती गोष्ट फेरारी वर्ल्ड. जगातली सगळ्यात फास्टेस्ट राईड. 240ची स्पीड या ठिकाणी असते राईडची आणि खूप साऱ्या राईड इथे आपण आता खेळणार आहोत. आणि मॅडम फुल जोशमध्ये त्यांचा आवडता खेळ.
नमस्कार. नमस्कार. आत्ताच आपण फेरारी वर्ल्डमध्ये खूप एक्सप्लेन राईड खेळलेलो आहोत आणि आता फेरारी वर्ल्डची शेवटची राईड जी बाकी आहे ती खेळायला आम्ही निघणार आहोत. थोडीशी लाईन आहे. ही लाईन एक्सप्रेस पासची लाईन आहे. तुम्ही विचार करू शकता जनरलची लाईन केवढी मोठी असते. ठीक आहे, शेवटची राईड खेळतो आणि आपली अबुधाबीमधून रजा घेऊन संध्याकाळी मरीना हा दुबईतील अतिशय फेमस एरिया आहे तिथे आम्ही पार्टीला जाणार आहोत. थँक्यू. Flacco's vegetables, out of the way! You bump those pesky gophers. We need to clear a path for Venom. But watch out, spiders. पार्ट है अच्छा, पीछे है ना, ये सिर्फ एक गेट. एंट्रन्स है एक पॅलेसचा एक एंट्रन्स आहे. ये लोग हमारा घर ऐसा नहीं है सीधा गेट हम अंदर जा सकते हैं क्योंकि जिसको कैश है या सिक्योरिटीज होगा, सोल्जर्स जो मिलिट्री है ना वो वहाँ चेकिंग करेगा आपको. ऐसे आराम से लेके अंदर जा सकते आपको. किसके पॅलेस है? कौन रहता है घर पे? यहाँ का जो प्रेसिडेंट, अच्छा वो रहता है. यूएई का प्रेसिडेंट, अच्छा. अबू धाबी का रूलर एक ही आदमी है. हाँ हाँ हाँ. तो एमिरेट्स पैलेस का पीछे देख सकते हैं आप. तो गेट वहाँ है, होटल पीछे है. बराबर. फास्ट एंड फ्यूरियस का शूट इधर हुआ था ऊपर, यस. कार जंपिंग का. इधर वो 5 टॉलेस्ट बिल्डिंग्स, ग्रैंड हयात, आस्टन मार्टिन, बहुत ज्यादा ऑफिसेस है, अपार्टमेंट्स है, सब कुछ है. अच्छा, हे आपण अबुधाबीला फिरतोय रोडवर. हे आधी ऑइल असं या मशीननी काढलं जायचं. ही ऑइलची सगळ्यात मोठी कंपनी, कॉर्पोरेट ऑफिस अबुधाबीचं मेन. टॉलेस्ट बिल्डिंग, ये सेकंड टॉलेस्ट. अच्छा, ही जी बिल्डिंग आहे सेंटरला ही अबुधाबीची सगळ्यात टॉलेस्ट बिल्डिंग आणि ऑइल कंपनीचं ऑफिस सेकंड टॉलेस्ट. जो आगे दिख रहे हैं वो जो अटलांटिस है ना, जैसे ही बनाया है, मगर वो है रिक्सोस होटल एंड अपार्टमेंट्स. ओके, संपूर्ण बीच. था ना, तो पैलेस उतना बड़ा है. मैं आपको वहाँ पार्क करता हूँ, फोटो स्टॉप देता हूँ.
काही मला एवढ्या लोकांमध्ये भेटतो ना, मला वाटतं ना की genuinely त्याच्यानंतर चांगलं 6 साल हो गए। इसमें अभी 6 मंथ। तो ये कंपनी का रहता है, आप सिर्फ चलाते हैं? हाँ, कंपनी का होता है। अपना भी ले सकते हैं। वो बहुत महंगा है ना, दिरम पर सस्ता आहे वैसे आहे ना, दिरम में कमाते येतो. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता आपण आहोत दुबईच्या मेट्रो स्टेशनवर. आपण चाललो आहे आता दुबई मॉलला. इथे आपल्याला थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि मेट्रोचा पहिलाच अनुभव आपला दुबईतला. थोडीशी रिस्क आहे पण सगळं समजून शिकून आम्ही करतो आहे. आपण आता मेट्रोचा अनुभव म्हणून हे गेट्स आहेत. मेट्रो आल्यानंतर हे गेट ओपन होतील आणि आपण त्यात बसणार आहोत. लोक थांबलेत, सगळी वाट पाहत आहेत. खूप सुंदर स्टेशन आहे, अंडरग्राऊंड स्टेशन आहे. 2 मजले खाली आहेत. पूर्ण AC स्टेशन आहे. पाहू शकता दुसरी मेट्रो या ठिकाणी चालली आणि आपली मेट्रो या ठिकाणी आली. आणि गेट कसे ओपन होत आहेत तेही पहा. मेट्रो सारखीच मेट्रो आहे. पुण्यातही असा भरपूर अनुभव आम्ही घेतला आहे. सगळे आपलेच लोक. नॉट नेसेसरी. दाखवा आतून मेट्रो कशी आहे कॅमेरामध्ये. सुद्धा झटकं दिले आणि आम्ही मेट्रोत पोहोचलो. المحطة القادمة هي पाहू शकता बाहेरचा व्ह्यू بنك أبو ظبي التجاري. The next station is ADCB. This one, chicken. I'm testing where is it chili or not. Yeah? Not hot. Yeah. Take one.